जे मेहनत केली, काय आईने काही ट्युशन्स लावली होती, त्याच्यानंतर रोज टाइम्स ऑफ इंडिया वाचायचो. तुम्हाला मुळामध्ये आता तुमच्या घरामध्ये गवई साहेबांचं इतकं राजकीय, इतकं मोठं काम, आंबेडकरवादी चळवळीमधले ते मोठं धुरंधर नेतृत्व, राजकारणामध्ये त्यांना खूप यश मिळालं. तुम्हाला त्यांच्या त्या राजकीय वाटेवरून प्रवास करावा असं कधीच वाटलं नाही? वकील व्हावं असं का वाटलं? नाही, वकील तर मी म्हणजे नेहमीच म्हणतो की मी वकील झालो ते माझ्या वडिलांच्या इच्छेमुळे झालं. वडिलांना वकील व्हायचं होतं, परंतु ते राजकारणात असल्यामुळे त्यांचं वकिलीचं शिक्षण पूर्ण नाही करू शकले आणि त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार मी वकील झालो. आणि तुम्हाला नव्हतं वकील व्हायचं? सुरुवातीला तर नव्हतं. मग तुम्हाला काय व्हायचं? मला आर्किटेक्ट व्हायचं होतं. म्हणजे अच्छा, का आर्किटेक्ट का? आवड. पण काय असं काय झालं होतं की तुम्हाला आपण आर्किटेक्ट व्हावं असं? माहित नाही, ते सगळे म्हणजे मला वाटते वर्गातलं कोणी होतं की जे आर्किटेक्चरला गेलं आणि ज्याच्यामुळे आपण पण तिकडे जावं? नाही, आवडत. आणि माझी ती आवड ज्यावेळेला मी म्हणजे हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती झालो होतो, मला ते इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीत काम करायची संधी मिळाली. बऱ्याचशा हायकोर्टाच्या किंवा सुप्रीम कोर्ट म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या वगैरे बिल्डिंग्सचे प्लॅन करताना मला ते आवड कामातही आली. पण मग साहेबांची इच्छा होती की तुम्ही वकील व्हावं? वकील व्हावं. मी वकिली झालो. त्याच्यानंतर त्यांचं राजकारणाची सुरुवातीला मी वकिली सोबत राजकारणाचा प्रयत्न केला, परंतु 1990मध्ये जे रिपब्लिकन चळवळीत जे फार मोठी फूट पडली, म्हणजे त्यानंतर मला असं वाटलं की माझ्यासाठी आय एम नॉट फिट फॉर पॉलिटिक्स. आणि मग 90 नंतर आय फुल्ली कॉन्सन्ट्रेटेड इन टू प्रॅक्टिस. वडील जेव्हा इलेक्शनला उभे राहायचे त्यावेळेला महिनाभर सुट्टी घेऊन अमरावतीला जायचं. पण असं होतं की वकिलीमध्ये खूप पैसा आहे, तर तो सोडून न्यायमूर्ती व्हावं हा निर्णय घेणं सोपं होतं? ते सोपं नव्हतं. ते जे क्रेडिट माझ्या वडिलांनाच आहे. म्हणजे मला फार कमी वेळात ऑफर आली होती, जवळपास मी 40-41 असताना, आणि नंतर 1-1.5 वर्ष थांबावं लागलं. आणि मग त्या परिस्थितीत आता म्हणजे तुम्हाला तुमचं नाव गेलेलं आहे, नाव गेल्यावर तुमचं सिलेक्शन होतही नाही, त्यामुळे एक तो फार कठीण अशी वेळ असतो. आणि जवळपास मी ठरवलं होतं की आता मी माझं कन्सेंट विड्रॉ घेतो. त्यावेळेला चीफ जस्टिस ठक्कर साहेब होते. त्यांना म्हटलं की बाबा म्हणजे प्रतीक्षेचा वेळ खूप लांबला आहे, तर मला तुम्ही परवानगी द्या कन्सेंट विड्रॉ करायची. तर त्यांनी म्हटलं की नाही. आणि CJIशी बोलले. त्यावेळेला खरे साहेब होते, आताही आहेत ते. म्हणजे माझ्या ओथले आले होते. तर त्यावेळेला मग मनात आली की काय करावं आपण. तर त्यावेळेला वडील म्हणाले की जर तू वकीलच राहिला तर खोऱ्याने पैसे कमावशील, पण जर जज झाला तर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं काम करण्यामध्ये तुझा हातभार लागेल. आणि मला आनंद आहे, मी त्यांचं ऐकलं. पण जेव्हा तुम्ही फार इमोशनल करणारा तो प्रसंग आहे, म्हणजे मला तर असं वाटतं की जर साहेबांना बघायला मिळालं असतं की तुम्ही त्या खुर्चीवर बसलेला आहात, तर त्यांचा ऊर म्हणजे असा अभिमानानं फुलून आला असता. तुम्हाला म्हणजे त्यांना आपण मिस करतोय असं सगळ्यात प्रकर्षानं कधी वाटलं? नाही, त्यांची आठवण तर नेहमीच. कारण माझ्या आयुष्यामध्ये मी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दोघांनाच म्हणजे रोल मॉडेल मानत आलं. पण जेव्हा तुम्हाला खूप लहान वयामध्ये तुम्ही हायकोर्टात झालात, हे तुम्हाला त्यावेळेला अंदाज होता की आपण सरन्यायाधीश होऊ शकू? अंदाज नव्हता, रिझनेबल एक्सपेक्टेशन होतं की सुप्रीम कोर्टला तर जाऊच. माझ्या वडिलांना त्याची खात्री होती. ते नेहमी खात्री होती. माझ्याशी नाही बोलायचे ते कधी, पण ते सगळ्यांना सांगायचे. सर, या अतिशय भावनात्मक भाऊक झालात तुम्ही.